नमस्कार. शिव मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चटपटीत अशी तळलेली मिरची. उन्हाळ्या दिवसामध्ये तुम्हाला जर भाजी खावटत नसेल, तोंडाला चव नसेल, तर अशी चटपटीत मिरची एकदा तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही परत परत नक्की कराल. तर इथे मी कमी तिखट मिरची घेतलेली आहे. मिरचीला एकदम मधोमध अशी कट करून घेतली. आता आपण ही मिरची तव्यावरती तळणार आहोत. तुम्ही ही मिरची कढईमध्ये सुद्धा तळून घेऊ शकता. तर सर्व मिरच्या तव्यावरती टाकल्या. आता याच्यावर आपल्याला टाकायचं आहे तेल. तेल थोडंसं जास्तच टाकायचं. तर इथे मी 2 चमचे तेल टाकून घेतलं. तर आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवायची आहे. कमी गॅसवरच आपल्याला ह्या मिरच्या भाजायच्या आहेत. जर गॅसची फ्लेम जास्त केली तर आपल्या मिरच्या पटकन करपतील आणि मस्त असे चवदार लागणार नाही. त्यासाठी चमच्याने किंवा उलथण्याने अशीच ही दाबून मिरची आपल्याला सर्व बाजूने एकसारखी भाजून घ्यायची आहे. बघा, मिरची आपली अजिबात कसलीही डागलेली नाही किंवा करपलेली नाही. सर्व बाजूंनी एकसारखी अशी तळलेली आहे. ही मिरची तुम्ही जेवणासोबत सुद्धा तोंडी लावू शकता, नाहीतर अशी चपाती भाकरीसोबत खाल्ली तरीसुद्धा एकदम मस्त लागते. तर बघा, छान अशी आपली मिरची तळलेली आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. तर इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलं. अर्धा चमचाला थोडंसं कमी होतं, जास्त पण मीठ टाकायचं नाही. आणि परत एकदा अशीच दाबून आपल्याला ही मिरची परत एक अर्धा मिनटं तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे. गॅस कसलाही वाढवायचा नाही. कमी गॅसवरच आपल्याला ही मिरची मस्त अशी तळून घ्यायची. आता याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे टाकायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कुटलेला 2 ते 3 चमचे कुट्टा. यामुळे ह्या मिरचीला एकदम छान अशी टेस्ट येते. तुम्ही या प्रकारे ही मिरची एकदा नक्की करून बघा. परत परत सुद्धा तुम्ही नक्कीच कराल. तर शेंगदाण्याच्या कुट्ट्यामध्ये सुद्धा ही मिरची परत आपल्याला एक अर्धा ते 1 मिनिट छान अशी तळून परतून घ्यायची आहे. तर बघा, मस्त अशी चटपटीत आपली ही मिरची तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर पटकन शिव मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.